बातमी महत्वाचे लक्ष देऊन बघा। मध्य रेल्वेवरती आज सीएसएमटी ते दादर या स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असेल। प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी रात्री 10:30 वाजेपासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। या कालावधीमध्ये सीएसएमटी ते दादर स्थानकादरम्यान लोकल सेवा ही पूर्णतः बंद राहणार आहे। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाचं काम अंतिम टप्प्यामध्ये सध्या सुरू आहे आणि मध्य रेल्वेवरती असणारा जो काही पॅनल आहे तो आज रात्रीपासून हटवला जाण्याचं काम सुरू होणार आहे आणि त्यासाठी आज रात्री 10:30 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवरची दादर ते सीएसएमटीची वाहतूक पूर्णपणे लोकलची बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय हा समोरचा जो पॅनल दिसतोय तो आज रात्री हटवला जाणार आहे आणि त्यासाठी 11:30 वाजल्यापासून रात्री कामकाजाला सुरुवात होईल। मात्र त्यासाठी ओव्हरहेड वायर जी आहे ती हटवण्याचं काम सुद्धा केलं जाणार आहे आणि म्हणून 1 तास आधी या सगळ्या वाहतुकीवरती त्याचा परिणाम जाणवणार आहे आणि तशा पद्धतीची माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे। हा पॅनल हटवण्यासाठी रात्री 10:30 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत दादर ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते दादर अशा पद्धतीची जी काही वाहतूक मध्य रेल्वेवरची आहे ती पूर्णपणे बंद असणार आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणारे जे काही प्रवासी आहेत त्यांनी दादरवरून लोकलने प्रवास करावा आणि दादरवरून पुढे जावा अशा पद्धतीची सुद्धा माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवन सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।